YouTube फॅमिली, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर हा व्हिडिओ आहे प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला सांगण्यात येणारे गैरसमज, त्यानंतर प्रेग्नन्सी मिथ्स यावर हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी मी एक गोष्ट सांगू इच्छिते की बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला प्रेग्नन्सीच्या वेळी बरीच लोकं सांगतात. तर आपल्याला काही माहिती नसते, त्यामुळे आपण त्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. पण हा व्हिडिओ मी माझ्या डॉक्टर सोबत डिस्कस करून त्यानंतर ज्यांचे सक्सेसफुली म्हणजे हे व्यवस्थित डिलिव्हरी झालेली आहे, ज्यांचा बेबी नॉर्मल आहे, ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे, बेबी हेल्दी आहे आणि त्यांच्या सर्व गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहे, अशा काही जणांसोबत वगैरे डिस्कस करून मी पॉइंट्स काढलेले आहेत आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो ज्यांना काही निगेटिव्ह वाटेल त्यांनी तो व्हिडिओ तिथेच स्टॉप करा, ही मी रिक्वेस्ट करेल. बिकॉज बरीचशी लोकं असतात जी मग त्यावर काही पण बोलतात. तर मला तसं काही नकोय. तर काहीही डिले न करता चला व्हिडिओला सुरुवात करूया. या व्हिडिओचा पार्ट 2 सुद्धा येणार आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी या डिलिव्हरीशी रिलेटेड आणि बाळाशी रिलेटेड सुद्धा आहेत. तर ह्याचा मी पार्ट 2 आफ्टर डिलिव्हरी घेऊन येईल. तर आता या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहिला गैरसमज म्हणजे 2 जीवाची आहे, तर 2 लोकांचं जेवण जेवायला हवं. तर हा खूप मोठा गैरसमज आहे. मी डॉक्टरला सुद्धा याबद्दल विचारलेलं, कारण बरीच लोक म्हणतात 2 जीवाची आहे, तर 2 लोकांचं जेवण जेवायला पाहिजे. तर तसं अजिबात नाही आहे. उलट त्यांनी जास्त त्रास होईल. म्हणजे जे ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन, त्यानंतर अपचन वगैरे हे जे त्रास होतात, ते त्रास जास्त होईल. कारण पोटापेक्षा जास्त खायला नाही पाहिजे. आणि प्रेग्नन्सीमध्ये असं सांगितलं जातं, की पूर्ण पोटभर एकदम तर अजिबातच जेवायला नाही पाहिजे. थोडं-थोडं जेवायला हवं आणि 2-2, 3-3 तासांनी थोडं-थोडं असं खायला हवं. त्याने ते व्यवस्थितपणे पचन होतं. कारण प्रेग्नन्सीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम ही आधीच हललेली असते. सो हा सुद्धा एक गैरसमज आहे. त्याने काही नाही, त्याने फक्त वजन वाढेल आणि वजन वाढल्याने पुढे नॉर्मल डिलिव्हरीला सुद्धा खूप जास्त प्रॉब्लेम होतो. तर असं सांगितलं जातं डॉक्टरांकडून, की आपण प्रेग्नन्सीच्या आधी जेवढं इंटेक घेत होतो त्यापेक्षा फक्त 300 ते 400 कॅलरीजच आपल्याला जास्त घ्यायचं आहे, त्यापेक्षा नाही. सो हा एक खूप मोठा गैरसमज आहे, की 2 जीवाचे आहे तर 2 लोकांचं अन्न जेवलं पाहिजे. त्यानंतर सेकंड पॉइंट, नारळ पाणी पिल्याने बाळाचं डोकं मोठं होतं, असं काही जण म्हणतात. तर हा सुद्धा खूप मोठा गैरसमज आहे. नारळ पाणी पिल्याने बाळाचं डोकं मोठं अजिबात होत नाही किंवा कडकही होत नाही. तर नारळ पाणी हे प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त युजफुल असं आहे. खूप जास्त फायदेशीर ठरतं. नारळ पाणी पिल्याने आपल्या बाळ ज्या लिक्विडमध्ये असतं, तर ते लिक्विड कमी होत नाही. म्हणजे जनरली बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येतो, की 9व्या महिन्यापर्यंत ते पाणी कमी होऊन जातं आणि त्यामुळे इमर्जन्सी सीझर करावं लागतं. तर हे जे प्रॉब्लेम आहे ते नारळ पाणी पिल्याने अजिबात होत नाही. मला माझ्या डॉक्टरनी सेकंड ट्रायमेस्टरमध्ये सांगितलेलं नारळ पाणी सुरू करायला आणि त्याचे खूप जास्त फायदे आहेत. जी बॉडी डिहायड्रेटेड होते, ती बॉडी डिहायड्रेटेड सुद्धा होत नाही आणि प्रेग्नन्सीमध्ये असं सांगितलं जातं, की जास्तीत जास्त लिक्विडचा इंटेक करावा म्हणजे डॉक्टरांकडून. तर नारळ पाणी पिल्याने काहीही त्रास होत नाही. उलट नारळ पाणी हे खूप जास्त फायदेशीर आहे. सो हा सुद्धा खूप मोठा गैरसमज आहे. तसंच बऱ्याचशा गोष्टी आहे. बरेच जण सांगतात बाळ गोरं होण्यासाठी, की केसर खाल्ल्याने बाळ गोरं होतं किंवा नारळ पाण्याने बाळ गोरं होतं किंवा पांढरे पदार्थ किंवा दुधाचे पदार्थ खाल्ल्याने बाळ गोरं होतं. तर हा सुद्धा खूप मोठा गैरसमज आहे. कारण बाळाचा कलर, त्यानंतर बाळाच्या ज्या शारीरिक गोष्टी आहेत, त्या गोष्टी टोटली जीन्सवरती डिपेंड करतात. त्याच्या पॅरेंट्सचे जीन्स किंवा त्यांच्या फॅमिलीचे जीन्स. बाळाचा कलर हा पूर्णपणे जीन्सवरच अवलंबून असतो. ते जेनेटिक असतं. सो असं काही नाहीये, की केसर खाल्ल्याने बाळ गोरं होतं किंवा दुधाचे पदार्थ खाल्ल्याने बाळ गोरं होतं, अशातला प्रकार अजिबात नाही आहे. हां, त्याचे काही वेगळे फायदे असू शकतात, पण त्याने बाळ गोरं होतं वगैरे असा अजिबात प्रकार नाहीये. हां, व्हिटॅमिन सीचा जर इंटेक घेतला, तर बाळाची स्किन ही नक्कीच खूप छान होते. पण मला असं म्हणायचंय, की गोरं बाळ वगैरे म्हणजे गोरं बाळ होण्यापेक्षा ते बाळ हेल्दी असणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आपण अशा गोष्टींचा इंटेक करायला पाहिजे, जे हेल्दी आहे आणि ज्यामुळे बाळ हेल्दी होईल. सो मी स्टार्टिंगपासूनच अजिबात केसर खाल्लेलं नाही आहे. मला माझ्या डॉक्टरनी आधीच सांगितलेलं, की तसं अजिबात काही होत नाही. त्यामुळे मी मुळात केसर घरात आणलंच नाही.
कारण मला त्या चुकीच्या गोष्टींवर तर विश्वास ठेवून काहीही करायचं नव्हतं. मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये, ओव्हरऑल प्रेग्नन्सीमध्ये जोपर्यंत दुसऱ्यांचं ऐकलं, तोपर्यंत मला खूप जास्त त्रास झाला. त्यामुळे मी त्यानंतर ते सोडून दिलं. जवळपास 4 महिन्यापर्यंत, 4-4.5 महिन्यांपर्यंत मी कोण काय सांगतंय त्या गोष्टीवर बिनधास्तपणे डोळे बंद करून विश्वास ठेवायची. पण त्यांनी मला भरपूर त्रास झालेला आहे. त्यानंतर मी माझ्या डॉक्टरसोबत डिस्कस केलं. ती म्हणाली, "अशा काहीही गोष्टी नसतात." सो मी फक्त माझ्या डॉक्टरला फॉलो केलंय. आता मला 8वा महिना सुरू होईल. स्टिल मला अजूनपर्यंत काही एक त्रास नाही आहे. सो मी फक्त डॉक्टरलाच फॉलो करते. तर असो, आपला विषय आहे गैरसमज. तर हा सुद्धा खूप मोठा गैरसमज आहे. कारण बाळाचा जो कलर असतो, तो टोटली जीन्सवरती डिपेंड असतो. आणि राहिला प्रश्न पांढरे पदार्थ आणि दुधाचे पदार्थ खाण्याचा, तर त्याचे काही वेगळे फायदे आहेत. जसं दुधाचे पदार्थ खाल्ल्याने कॅल्शियम वगैरे अजिबात कमी पडत नाही. बाळाचे जे बोन्स असतात ते बोन्स खूप जास्त स्ट्राँग होतात आणि आपल्याला पण स्वेलिंग वगैरे या गोष्टी असतात त्यापासून आराम मिळतो. सो दूध आणि दुधाचे पदार्थ ह्याचे बाकी काही फायदे आहेत, पण त्यांनी बाळ गोरं वगैरे अजिबात होत नाही. त्यानंतरचा पॉइंट म्हणजे आंबा, चहा, कॉफी हे पूर्णपणे बंद करायचं. तर हा सुद्धा खूप मोठा गैरसमज आहे. चहा, कॉफी आणि गरम पदार्थ पूर्णपणे बंद त्यांना करायला सांगितल्या जातात, ज्या प्रेग्नन्सीमध्ये काही रिस्क असते. मी याआधी व्हिडिओ टाकलेला आहे, की प्रेग्नन्सीमध्ये काही रिस्क आहे, काही रिस्क कशी कॅल्क्युलेट करतात आणि कशावरून डॉक्टर सांगतात. सो तो व्हिडिओ बघितला नसेल, तर तो व्हिडिओ नक्की बघा. तर ज्यांची हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे त्यांना नक्कीच डॉक्टर सांगतात, की काही-काही गोष्टी पूर्णपणे बंद करायच्या. जसं माझी हेल्दी प्रेग्नन्सी होती म्हणजे आहे, तरीसुद्धा मला चहा, कॉफी पूर्णपणे बंद करायला सांगितली कारण मला हायपर ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होता. पण त्याचा काही बाळावर चुकीचा परिणाम होतो वगैरे अशातला अजिबात प्रकार नाही आहे. नक्कीच चहा, कॉफीचं सेवन आपण करू शकतो, पण ते एका लिमिटमध्ये म्हणजे आपल्याला डॉक्टर प्रमाण सांगतात त्यामध्ये करू शकतो आणि ज्यांना हायपर ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे त्यांना पूर्णपणे बंद करायला सांगतात. तर मला पूर्णपणे बंद करायला सांगितलेली. त्यानंतर आंबा. बरीच जण म्हणतात, की प्रेग्नन्सीमध्ये आंबा हा अजिबात खायला नको. तर ते म्हणजे पूर्णपणे चुकीचं आहे. आंब्यामध्ये काय-काय पोषक तत्व असतात ह्याची रील मी Instaला अपलोड केलेली आहे. ती नक्की बघा. आंब्यामध्ये खूप जास्त पोषक घटक असतात. तसंच आंबाच नाही, जेही सीझनल फ्रूट आहे, ते नक्कीच खायला पाहिजे कारण त्यामध्ये असे बरेचसे घटक असतात जे बाळाच्या वाढीसाठी, बाळाला व्यवस्थितपणे पोषण देण्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. सो आंबा अजिबात खायचा नाही असं नाहीच आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरला विचारू शकता. तेही हेच सांगेल, की तुम्ही आंबा हा नक्कीच खाऊ शकता. पण कुठलीही गोष्ट प्रेग्नन्सीमध्ये आंबाच नाही, कुठलीही गोष्ट सेवन करण्याचं एक प्रमाण असतं. असं नाही, की आपण कंटिन्यू तेच ते खाताय, तेच ते खाताय. असं केल्याने आपल्यालाच त्रास होईल. सो कुठलीही गोष्ट प्रमाणामध्ये खायची, कंटिन्यू अजिबात खायची नाही. मी दुसऱ्यांचं ऐकून लिटरली पूर्णपणे बंद केलेलं. त्याने काहीच नाही, फक्त मला खूप जास्त क्रेव्हिंग्स व्हायची आणि मला त्रास झालेला, बाकी काही नाही. सो अशा गैरसमजांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आपल्याला जोही कुठला डाऊट वाटतोय, तो डॉक्टर आपण सॉरी आपल्याला जोही कुठला डाऊट येतोय, तो आपण आपल्या डॉक्टरसोबत बिनधास्तपणे शेअर करायला हवं, त्यांचं सजेशन घ्यायला हवं आणि ते जे सांगतील तेच ऐकायला हवं, असं मला वाटतं. कारण प्रत्येक जण हा आपापल्या एक्सपिरियन्सवरून सांगतो आणि प्रत्येकाने मॅक्स टू मॅक्स 4 ते 5 प्रेग्नन्सीज बघितलेल्या असतात. स्वतःच्या म्हणा किंवा फॅमिलीमध्ये किंवा आणखी कोणाच्या. त्यापेक्षा जास्त प्रेग्नन्सीचा कुणालाही एक्सपिरियन्स नसतो. पण डॉक्टरला प्रत्येक प्रेग्नन्सीचा एक्सपिरियन्स असतो. त्यांनी प्रत्येक प्रकारची पेशंट्स बघितलेली असतात. त्यामुळे परत त्यांची प्रॅक्टिस सुद्धा असते. त्यामुळे मला असं वाटतं, की डॉक्टर जे सांगतात तेच योग्य आहे आणि हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. जोपर्यंत मी दुसऱ्यांचं ऐकलं मला खूप त्रास झालेला. मानसिक सुद्धा आणि शारीरिक सुद्धा. त्यामुळे मी आता कोणाचं काहीच ऐकत नाही. मी फक्त माझ्या डॉक्टरचं फॉलो करते आणि त्यामुळे माझं एकदम व्यवस्थित आहे. सो त्यानंतरचा पॉइंट. बरीच जण असं म्हणतात, की फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये ड्रायफ्रुट्स हे अजिबात खायला नाही पाहिजे. मला सुद्धा तसंच सांगण्यात आलं होतं. त्यामुळे मी फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये ड्रायफ्रुट्स अजिबात नाही खाल्ले. पण तसं नाही आहे. तो सुद्धा एक गैरसमज आहे. ड्रायफ्रुट्स हे खूप जास्त फायदेशीर ठरतात. स्पेशली बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी ड्रायफ्रुट्स हे खूप जास्त युजफुल ठरतात. त्यामुळे ड्रायफ्रुट्स खाणं हे खूप चांगलं आहे. त्याचे काहीही एक साइड इफेक्ट्स नाहीयेत. पण ड्रायफ्रुट्स खाताना असं सजेस्ट केलं जातं, की जे बदाम वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या भिजवून खायच्या. नक्कीच त्या भिजवून खाल्ल्याने त्याचे फायदे हे खूप जास्त आहेत. सो ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने बाळाला काही चुकीचे परिणाम होतात अशातला अजिबात प्रकार नाही आहे. हा सुद्धा एक गैरसमजच आहे. तुम्ही ड्रायफ्रुट्स भिजवून नक्कीच खाऊ शकता.
त्यानंतरचा आणि अगेन सर्वात मोठा गैरसमज म्हणजे पोटाच्या आकारावरून बाळ नॉर्मल आहे का, ॲबनॉर्मल आहे का, हेल्दी आहे का, जुडी आहे का, या सर्व गोष्टी ठरवणं. म्हणजे तुझं पोट नाही दिसत आहे, तर तुझं बाळ ॲबनॉर्मल तर नाही, तुझ्या बाळाची व्यवस्थित ग्रोथ तर नाही होत आहे किंवा तुझं पोट जास्त दिसतंय तर तुला जुळी तर नाही किंवा तुझ्या बाळाचं वजन जास्तच असेल, मग तुझी नॉर्मल डिलिव्हरी नाही होणार. या सर्व गोष्टी डोक्यामध्ये भरवून देण्यात येतात. सो पोटाच्या आकारावरून बाळ हेल्दी आहे की नाही या गोष्टी अजिबात ठरवायच्या नाही. मला माझं पोट 6व्या महिन्याच्या एंडिंगपासून दिसायला लागलं. तोपर्यंत माझं पोट अजिबात दिसत नव्हतं. आणि माझा बेबी हा खूप जास्त हेल्दी आहे आणि माझी प्रेग्नन्सी सुद्धा हेल्दी आहे. तर पोटाच्या आकारावरून अजिबात ठरवायचं नाही. हा पॉइंट माझ्या डोक्यात सुद्धा आलेला. कारण फर्स्ट टाईम आपल्याला खूप जास्त एक्साइटमेंट असते बाळाच्या मूव्हमेंटसाठी, बाळाच्या किक्ससाठी. त्यानंतर पोट वाढल्यानंतरच असं वाटतं की प्रेग्नंट आहे. या सर्व गोष्टींसाठी खूप जास्त एक्साइटमेंट असते. सो मला सुद्धा होती, पण 6 महिने म्हणजे 6 महिन्याच्या 6वा महिना सुरू झाल्यानंतर सुद्धा माझं पोट दिसत नव्हतं. सो मी डॉक्टरला विचारलं, तर डॉक्टर म्हणले की "तसं काही नाहीये. उलट पोट दिसत नाही आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण ज्यांचा मसल्स खूप जास्त स्ट्रॉंग असतात, त्यांचे पोट हे खूप उशिरा दिसतं. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण मसल स्ट्रॉंग असलं तर नॉर्मल डिलिव्हरीला खूप जास्त सपोर्ट होतो आणि ज्यांचे मसल्स लूज आहे किंवा ज्यांची हाईट कमी आहे त्यांचं पोट लवकर दिसतं. सो पोट न दिसणं किंवा पोटावरून बाळ हेल्दी आहे की नाही हे गेस करणं ही पूर्णतः चुकीची गोष्ट आहे आणि हा खूप मोठा गैरसमज आहे. जे हायटेड असतात त्यांचं पोट सुद्धा लेट दिसायला लागतं. तर माझी सुद्धा हाईट व्यवस्थित आहे आणि माझं पोट हे कमरेतच आहे. सो म्हणजे मला पोट नाही दिसत जास्त. आताही 8वा महिना सुरू व्हायला लागेल, पण स्टिल माझं पोट नाही दिसत. म्हणजे जास्त नाही दिसत. सो पोटावरून बाळाला म्हणजे बाळ हेल्दी आहे की नाही या गोष्टी गेस करणं ही पूर्णतः चुकीची गोष्ट आहे. त्यानंतरचा पॉइंट. बरेच लोकं म्हणतात, की भरपूर तूप खाल्ल्याने बाळ असं स्लिप होऊन बाहेर येतं. तर तसं अजिबात नाही आहे. भरपूर तूप खाल्ल्याने बाळ स्लिप होऊन बाहेर येतं, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. तूप खाल्ल्याचे काही वेगळे फायदे आहेत. तूप हे नक्कीच स्त्रीच्या शरीराला खूप जास्त मानतं. पण डॉक्टर असं सजेस्ट करतात, की 9वा महिना लागल्यानंतर किंवा डिलिव्हरी डेटच्या आसपास जास्त तुपाचं सेवन करायचं नाही. त्याने काय होतं, फॅट वाढतो आणि फॅट वाढल्यानंतर नॉर्मल डिलिव्हरीला खूप जास्त प्रॉब्लेम होतो. सो आपण तूप लिमिटेड क्वांटिटीमध्ये सकाळ संध्याकाळ थोडं-थोडं खाऊ शकतो. पण असं नाहीये की भरपूर तूप खाल्ल्याने बाळ स्लिप होऊन बाहेर येईल. तर असं अजिबात होत नाही. उलट नॉर्मल डिलिव्हरीला खूप जास्त प्रॉब्लेम होतो भरपूर तूप खाल्ल्याने. तर तुपाचे काही वेगळे फायदे आहेत, तर त्यामुळे आपण त्याचं सेवन करू शकतो. पण डॉक्टरला विचारून लिमिटेड क्वांटिटीमध्येच. तूप खाल्ल्याने बाळ घसरून बाहेर अजिबात येत नाही. उलट त्याने वजन वाढतं आणि त्रास होतो. पण बाकी काही फ्रुट्स आहेत 9व्या महिन्यामध्ये जे डॉक्टर खायला सजेस्ट करतात, तर ते म्हणजे गरम पदार्थ सांगतात डॉक्टर. कारण गरम पदार्थ खाल्ल्याने सर्व्हिक्स ओपन व्हायला खूप जास्त मदत होते. तर त्यामुळे तुपाचं सेवन 9व्या महिन्यामध्ये खूप जास्त अजिबात करायचं नाही. त्याने फॅट वाढतो आणि नॉर्मल डिलिव्हरीला खूप जास्त प्रॉब्लेम होतो आणि कधी-कधी त्यामुळे इमर्जन्सी सीझर सुद्धा करावं लागतं. सो हाही खूप मोठा गैरसमज आहे. त्यानंतरचा गैरसमज म्हणजे शेवटच्या ट्रायमेस्टरमध्ये होईल तेवढे जास्त वाकून काम करायचे. म्हणजे डायरेक्ट वाकून काम करायचे. त्यांनी नॉर्मल डिलिव्हरी होते. सो हा सुद्धा खूप मोठा गैरसमज आहे. डिलिव्हरी ही शेवटच्याच म्हणजे असं नाहीये, की आपण पेपरच्या आदल्या दिवशी अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी लगेच पेपर देऊन आपण टॉपच करणार. असं अजिबात होत नाही. सो डिलिव्हरीचं सुद्धा तसंच आहे. आपण स्टार्टिंगपासून काय लाईफस्टाईल फॉलो करतोय, स्टार्टिंगपासून जर आपण आरामच केला आणि 9व्या महिन्यालाच जर काही केलं, तर नक्कीच त्या गोष्टीचा त्रास होईल. त्यामुळे सुरुवातीपासून जे ॲक्टिव्ह आहेत, सुरुवातीपासून लाईफस्टाईल तुमची कशी आहे, तुम्ही डॉक्टरनी सांगितलेलं व्यवस्थित घेताय की नाही, व्यवस्थित व्यायाम करताय की नाही, तुमच्या बॉडीमध्ये ॲक्टिव्हिटी आहे की नाही, या गोष्टींवर डिलिव्हरी ही डिपेंड असते. ज्यांना हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे त्यांना डॉक्टर नक्कीच बेड रेस्ट करायला सांगतात. ते काही नाही करू शकत. पण जे हेल्दी आहे, ज्यांचं नॉर्मल आहे, ते म्हटलं तर सुरुवातीपासून जर ॲक्टिव्ह राहिले, सुरुवातीपासून तुम्ही हेल्दी गोष्टीच खाल्ल्या, सुरुवातीपासून बॉडीला ॲक्टिव्ह ठेवलं, त्यानंतर डॉक्टर जे एक्सरसाइज सांगतात नॉर्मल डिलिव्हरीसाठी तशा एक्सरसाइज वगैरे केल्या सेकंड ट्रायमेस्टर पासून, तर मात्र नॉर्मल डिलिव्हरी व्हायला खूप जास्त हेल्प होते. पण असं अजिबात नाहीये की डायरेक्ट वाकून काम करायला पाहिजे. डायरेक्ट वाकायला डॉक्टर सुद्धा नाही म्हणतात. बसणं ही वेगळी गोष्ट आहे. मी स्क्रीनवर मेन्शन करतेय तसं.
पण डायरेक्ट वाकून काम ही प्रेग्नन्सीमध्ये नाही करायला पाहिजे. त्यामुळे बाळाची नाळ ही जास्त गुंडाळल्या जाते शेवटच्या ट्रायमिस्टरमध्ये आणि ती एक नाळ तर प्रत्येक बाळ हा गुंडाळतोच, पण 1 पेक्षा जास्त झालं तर त्या प्रेग्नन्सीला धोका सुद्धा असतो. माझे एक फ्रेंड आहे, त्यांच्यासोबत तसं झालेलं. कारण घरातली माणसं, आजूबाजूची हे सल्ले देत असतात. नक्कीच काळजीपोटी देत असतात, पण त्यांच्यासोबत तसं झालं म्हणून कंपल्शन नाही, दुसऱ्यांसोबत सुद्धा तसंच होईल. सो कुणालाही सल्ला देण्याआधी 10 वेळा विचार करायचा. त्या मुलीला सुद्धा तसाच सल्ला देण्यात आला, की "तू होईल तेवढं वाकून काम कर, होईल तेवढं वाकून काम कर." बसून काम करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि डायरेक्ट वाकणं ही वेगळी गोष्ट आहे. तसं सांगितल्यामुळे तिचं एक बाळ सुद्धा दगावलं. तर अशा गोष्टी कुणालाही कुणीही असे सल्ले अजिबात देऊ नये. त्यामुळे हा सुद्धा खूप मोठा गैरसमज आहे, की वाकून काम केल्याने नॉर्मल डिलिव्हरी होते. असं अजिबात होत नाही. हां, फरशी वगैरे म्हणजे हाताने फरशी पुसल्याने खूप जास्त फायदा होतो त्या गोष्टीचा. कारण त्यांनी एक्सरसाइज होते. ज्या मसल्स असतात त्या मसल्स रिलॅक्स होतात आणि त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीला खूप जास्त ते फायदेशीर ठरतं. सो फरशी पुसल्याने नक्कीच फायदा होतो, पण ते असं नाही की तुम्ही डिलिव्हरीच्या 2-3 दिवस आधीपासनं म्हणजे डेटच्या आधीपासनं पुसायला लागताय किंवा 9व्या महिन्यापासूनच करताय. असं अजिबात नाही. स्टार्टिंगपासून त्या गोष्टीची प्रॅक्टिस ठेवायची. बॉडीला जेवढं होईल तेवढं ॲक्टिव्ह ठेवायचं. त्यामुळे त्याने हेल्प होते. तर त्यानंतरचा पॉइंट प्रेग्नन्सीमध्ये झोपू नये, त्याने बाळ हे सुस्त होतं. हा सुद्धा खूप मोठा गैरसमज आहे. मी यावर एक रील टाकलेली प्रेग्नन्सीमध्ये किती झोपायला पाहिजे. ती माझी रील खूप जास्त छान प्ले झालेली आहे. मी लिंक देते. ती लिंक Instaला जाऊन नक्की बघा. त्यात मी सांगितलेलं आहे, की प्रेग्नन्सीमध्ये किती तासाची झोप ही घ्यायलाच हवी आणि डॉक्टर ते सजेस्ट करतात. लोकांचं असं झालेलं आहे, की पूर्वीच्या काळी जे केलं जायचं तेच आता केलं गेलं पाहिजे. त्यांनीच पूर्वीच्या काळासारख्या नॉर्मल डिलिव्हरीज होतात. पण हे खूप मोठा गैरसमज आहे हा. कारण पूर्वीची गोष्ट वेगळी होती. पूर्वीचं हे अन्न वेगळं होतं. आताचं अन्न वेगळं आहे. आताचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. आताचे तेवढे कॉम्प्लिकेशन्स सुद्धा आहेत. सो आपण म्हणजे आमची डिलिव्हरी तशी झाली म्हणून तुमचीही तशी व्हावी, ही अपेक्षा करणं नक्कीच चुकीचं आहे. काळजीपोटी माहिती देणं ही वेगळी गोष्ट आहे. पण ती माहिती पुढच्यावर लादून त्याला मानसिक आणि शारीरिक त्रास देणं ही सुद्धा खूप वेगळी गोष्ट आहे. तर असं कुणासोबतच अजिबात करू नका. प्रेग्नन्सी ही खूप सुंदर अशी गोष्ट आहे. त्या प्रेग्नंट लेडीला ती गोष्ट एन्जॉय करू द्या. शारीरिक आणि मानसिक त्रास देऊ नका, हेच मी सर्वांना रिक्वेस्ट करेल. कारण माहिती नसतं पहिल्या वेळेस म्हणा किंवा दुसऱ्या वेळेस म्हणा. दुसऱ्या वेळेस तरी पहिल्या वेळेसचा एक्सपिरियन्स असतो. पण प्रत्येक प्रेग्नन्सी ही डिफरंट असते. तुम्हाला जे एक्सपिरियन्सेस आले ती फार छान गोष्ट जर तुम्हाला त्या गोष्टींनी फरक पडला असेल तर. बट कोणालाही कुठल्याही गोष्टीसाठी फोर्स करायला नाही पाहिजे. त्यांना त्यांचे डॉक्टर जे सांगतील तेच त्यांना ऐकू द्यायला हवं. कारण बरेचसे मिथ्स असतात. आता पुढे मी मला सांगण्यात आलेले गैरसमज सांगते. ते तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे होते, ज्याने मला मानसिक खूप जास्त त्रास झालाय आणि होतोय सुद्धा. पण मी आता ऐकत नाही. सो चला त्याकडे वळूया, की मला कोणकोणते गैरसमज सांगण्यात आले. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की डॉक्टर पैशासाठी काहीही करतात, त्यामुळे मेडिसिन्स वगैरे घ्यायच्या नाही. डॉक्टर त्यांना पैसा मिळतो त्यामुळे त्या गोष्टी देतात, पण मेडिसिन वगैरे नाही घ्यायला पाहिजे. त्याने बाळावर चुकीचा परिणाम होतो. त्यानंतर आमच्या वेळेस आम्ही मेडिसिन घेतल्या नाही तरी सुद्धा आमची बाळं चांगली झाली. या सर्व गोष्टी. आणि मला व्हॉमिटिंगसाठी सुद्धा ते सांगण्यात आलेलं. जसं मी माझ्या जर्नीमध्ये शेअर केलं, की मला प्रचंड व्हॉमिटिंग होती. जे खाल्लं ते ॲज इट इज बाहेर पडायचं सेकंड ट्रायमेस्टरमध्ये सुद्धा. सो त्यावर सुद्धा मला सांगण्यात आलेलं, की काही जरी केलं डॉक्टरकडे गेलं तरी काहीच फायदा नाहीये. कारण व्हॉमिटिंगवर काहीच इलाज नसतो. सो हे खूप मोठे गैरसमज आहे. मला माझ्या मामे-बहिणींनी वगैरे सांगितलं, की मेडिसिन येते आणि त्याने व्हॉमिटिंग थांबते. त्यावेळी मी डॉक्टरकडे गेले आणि त्यानंतर मला डॉक्टरनी मेडिसिन दिलं आणि माझं व्हॉमिटिंग थांबलं. सो मी 4.5 महिन्यापर्यंत प्रचंड व्हॉमिटिंगचा त्रास सहन केलेला. त्यामध्ये माझं 3-3.5 किलो वजन सुद्धा कमी झालं. सो हेही मला सांगण्यात आलेले खूप मोठे गैरसमज होते, की डॉक्टर पैशासाठी काही करतात, मेडिसिन वगैरे घ्यायचं नसतं. तर मला असं वाटतं, की ते म्हणजे पूर्णतः ते खोटं आहे. मेडिसिन देतात. आता बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सुद्धा मेडिसिन देतात आणि आता मेडिसिन घेतल्या जातात. त्यामुळे आताची मुलं जी आहे, ती खूप जास्त ॲक्टिव्ह आहे आणि ती खूप जास्त शार्प सुद्धा आहे. हे आपण सर्वांनीच नोटीस केलंय. सो हा सुद्धा खूप मोठा गैरसमज आहे, की मेडिसिन घ्यायला नाही पाहिजे. त्याने बाळावर चुकीचे परिणाम होतात किंवा डॉक्टर पैशासाठी
मेडिसिन वगैरे देतात. तर मला वाटते की हे सुद्धा खूप मोठे गैरसमज आहे. त्यानंतरचा पॉइंट म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये पाणीपुरी ही पूर्णतः बंद करायची. तर मला असं वाटत होतं, की फक्त ते जे चिंचेचं पाणी असतं ते नाही खायला पाहिजे, पण तिखट पाणी म्हणजे ते नाही प्यायला पाहिजे, पण तिखट पाणी आपण पिऊ शकतो. पण मला असं सांगण्यात आलेलं, की पूर्णतः पाणीपुरी ही बंद करायची असते. पाणीपुरी वगैरे हे अजिबात खायचं नसतं. सो मी माझ्या डॉक्टरांना विचारलं. माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं, की फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये ज्यांना जास्त रिस्क आहे किंवा ज्यांची मिसकॅरेजची हिस्ट्री आहे, त्यांनाच फक्त सांगितलं जाते, की गरम गोष्टींपासनं लांब राहायचं आणि जनरली पण फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये गरम गोष्टींपासून लांब राहायला सांगितलं जातं, पण असं नाही सांगितलं जात, की ते पूर्णतः बंद करायचं. मी 4-4.5 महिन्यापर्यंत अजिबातच पाणीपुरी खाल्ली नाही. पूर्णतः बंद केलेली. पण मी डॉक्टरसोबत डिस्कस केल्यानंतर डॉक्टरनी मला सांगितलं, की खाऊ शकता त्याचे काहीही एक साइड इफेक्ट्स नाही आहेत. पण कुठल्याही गोष्टीचं सेवन हे अति जास्त प्रमाणात नाही करायचं. तर मी आत्तापर्यंतही खूप जास्त पाणीपुरी खाते. मला त्याने अजिबात त्रास झालेला नाही आहे. उलट जर कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असला, तर आदल्या दिवशी रात्री मी पाणीपुरी खाते. त्याने माझा कॉन्स्टिपेशनचा त्रास हा खूप जास्त प्रमाणात कमी झालेला आहे. कारण पोट हे व्यवस्थितपणे साफ होतं. पाणीपुरीच्या पाण्यामध्ये पुदिना वगैरे या सर्व गोष्टी असतात त्यामुळे. सो हा सुद्धा खूप मोठा गैरसमज मला सांगण्यात आलेला, की पाणीपुरी ही पूर्णतः बंद करायची. त्यानंतर मला सांगण्यात आलेला गैरसमज म्हणजे असा, की कुणाही कडून काही कुणाचे जे निगेटिव्ह एक्सपिरियन्स असतात किंवा कुणाला कुठला त्रास झाला, कुणासोबत जर काही झालं, तर ती गोष्ट अजिबात ऐकायची नाही किंवा त्या व्यक्तीसोबत बोलायचंच नाही. तर हे सुद्धा खूप मोठा गैरसमज आहे हा. कुणीही आपल्यासोबत कुठली गोष्ट ज्यावेळेस शेअर करतं, त्यावेळेस आपल्यावर डिपेंड आहे ते, की आपण त्यातलं काय घेतोय. हां, नक्कीच काही जण टेन्शन घेणारे असतात, सो ते स्वतःवर ती सिच्युएशन लागू करून पाहतात, की माझ्या बाळाचं असं झालं तर, माझं असं झालं तर. तर त्या लोकांना नाही सांगायला पाहिजे ही गोष्ट खरी आहे. पण मी त्या गोष्टीला पॉझिटिव्हली घेते. मला असं वाटतं, की कुणी जर त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला, त्यांच्यासोबत काही चुकीचं झालेलं, तर मला असं वाटतं, की ते माझ्यासोबत होऊ नये यासाठी मी काळजी घेऊ शकते, म्हणजे मी जास्त अलर्ट राहू शकते. सो मला यात चुकीचं असं काहीच वाटत नाही, की कोणी जर सांगितलं, की त्यांचा या गोष्टीमुळे काही प्रॉब्लेम झालेला आहे, डिलिव्हरीमध्ये म्हणा किंवा कशामध्ये कॉम्प्लिकेशन आलेलं आहे, तर मी जास्त अलर्ट राहील आणि त्या गोष्टी होऊ देणार नाही. सो माझ्यासाठी ती एक चांगली गोष्ट आहे म्हणून मला हा सुद्धा एक गैरसमजच वाटतो. कारण आमच्या एका फ्रेंडसोबत झालेलं. त्यांनी मला सांगितलं, त्यावेळी मी ती गोष्ट माझ्या जवळच्या कुणासोबत तरी शेअर केली, तेव्हा त्यांनी मला सांगितलं, की अशा गोष्टी ऐकायच्या नसतात, यानी चुकीचा परिणाम होतो. सो तर मी त्या गोष्टीला चुकीचं अजिबात घेतलेलं नाहीये. मी उलट जास्त प्रिकॉशन्स घेतली, की त्यांचं फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये एक बाळ गेलं. ते का गेलं तर त्याची कारणं काय होती आणि त्या गोष्टी खरोखर करायला नाही पाहिजे. लोकांच्या चुकीच्या सांगण्यावरूनच त्यांच्यासोबत ते झालं. म्हणून मला म्हणायचं आहे, की कुठलीही गोष्ट डॉक्टरसोबत डिस्कस करा. डॉक्टर जे सांगतील तेच ऐका. सो हाही एक मला सांगण्यात आलेला खूप मोठा असा गैरसमज होता. त्यानंतरची गोष्ट म्हणजे पहिल्याच ट्रायमेस्टरमध्ये डॉक्टर सांगतात, की फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये जास्त वाकायचं नाही, जास्त पायऱ्या चढ-उतर करायच्या नाही आणि बादली भरून पाणी वगैरे किंवा कुठलं फर्निचर शिफ्ट करणं वगैरे असले हेवी काम करायचे नाही. तर त्या बाबतीत सुद्धा मला सांगण्यात आलेलं, की डॉक्टर काही पण सांगतात. त्यांना पुढे सीझर करायचं असते. त्यामुळे ते शरीराला म्हणजे ॲक्टिव्हिटी शरीराची होऊ नये यासाठी असं सांगतात. सो ते सुद्धा खूप जास्त चुकीचं आहे. फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये मिसकॅरेजचे चान्सेस हे खूप जास्त असतात. कारण बाळ हे पूर्णपणे खाली असतं. त्यामुळे हेवी बादली वगैरे उचलणं, हेवी काम करणं, फर्निचर शिफ्ट करणं वगैरे असल्या गोष्टी, जास्त पायऱ्या चढ-उतर करणं, वाकणं या गोष्टीमुळे खूप जास्त प्रॉब्लेम होतात. त्यामुळे डॉक्टर तसं सजेस्ट करतात. सो मला सांगण्यात आलेला तोही एक गैरसमजच होता. मी स्वतः तसं केलं. कारण अगेन तेच की आपण आंधळा विश्वास ठेवतो आणि आपल्या जवळचं कोणी सांगत असेल तर त्यावर तर जास्तच. सो मी सुद्धा त्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही. मी त्या गोष्टी केल्या. त्यामुळे मला 2.5 महिन्यानंतर म्हणजे 2 महिने झाल्याच्या नंतर 2.5 महिन्याच्या जवळपास मला स्पॉटिंग झालेलं, ब्लीडिंग झालेलं थोडं. तर मी ती गोष्ट डॉक्टरला सांगितली नाही. त्यावर सुद्धा मला सांगण्यात आलेलं, की काही नाही एखाद्या वेळेस होत असते. तर मी ती गोष्ट डॉक्टरला नाही सांगितली. पण त्यानंतर ज्यावेळी बोलता-बोलता माझ्या तोंडून निघालं डॉक्टरकडे, तर ती खूप जास्त रागावली. कारण ती बोलली, की आता बाळाची हार्टबीट वगैरे आलेली आहे. आता प्रेग्नन्सी राहिलेली आहे. त्यामुळे स्पॉटिंग, ब्लीडिंग ही धोक्याची साईन आहे
आता तुम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता म्हणून ठीक आहे, पण जर काही प्रॉब्लेम असता तर मग काय केलं असतं? त्यामुळे अशा गोष्टी अजिबात करायच्या नाही. जर कोणी सांगताय की डॉक्टरकडे नाही जायचं किंवा हे नाही करायचं. मला सुद्धा तसं सांगण्यात आलेलं, की मेडिसिन नाही घ्यायची, डॉक्टर पैशासाठी करतात वगैरे या सर्व गोष्टी. तर त्यांनी काही होणार नाही. त्यांनी फक्त आपल्याला त्रास होईल, बाकी काहीच नाही. सो मला असं वाटतं, की अशा गोष्टींवर विश्वास ठेवल्यापेक्षा आपण आपल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवायला हवा. त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्यासोबत डिस्कस करायला हवं आणि ते जे सांगतील त्याच गोष्टींवर विश्वास ठेवायला हवा. नेक्स्ट पॉइंट म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये अजिबात व्हिडिओज वगैरे नाही टाकायला पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी. माझ्या व्हिडिओजवर हल्ली खूप जास्त लोकांना प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे. तर व्हिडिओजबद्दल मी एकच म्हणेल, की व्हिडिओज नाही टाकायला पाहिजे किंवा कुणाला सांगायला नाही पाहिजे, लोकं अशी करतात, लोकं तशी करतात. या गोष्टींवर विश्वास कितपत ठेवायचा, कितपत नाही हे आपल्यावर डिपेंड आहे. व्हिडिओजचा जर प्रश्न राहिला, तर बरेच जण असतात जे म्हणतात, की प्रेग्नन्सी अनाउन्स नाही करायला हवी वगैरे या सर्व गोष्टी. पण कितीतरी जण आहेत जे त्याबद्दल माहिती देतात आणि त्यांचं सगळं व्यवस्थित आहे. सो मला हे सुद्धा एक खूप मोठ्या प्रकारचे गैरसमज वाटतात. ज्यांना कुणाचे व्हिडिओज नाही बघायला आवडत किंवा ज्यांना नाही बघायचे, त्यांनी त्या गोष्टी नाही करायला पाहिजे. पण त्या पर्सनच्या फॅमिलीमधल्यांना किंवा त्या पर्सनच्या जवळपासच्या लोकांना ही गोष्ट नाही बोलायला पाहिजे, की व्हिडिओज अपलोड नाही करायचे, या सर्व गोष्टी. पर्सनली मला सुद्धा व्हिडिओजकरिता मी खूप लेट माझी प्रेग्नन्सी अनाउन्स केलेली आणि त्याने माझाच लॉस झालेला. मला ते व्हिडिओज आधी टाकायला हवे होते. त्यामुळे मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला असता, जो मला उशिरा मिळाला. पण ठीक आहे, मी हॅपी आहे. प्रेग्नन्सीमध्ये होईल तेवढं हॅपी राहायला पाहिजे. पण ज्यावेळी लोकं अशा कुठल्या निगेटिव्ह गोष्टी बोलतात आणि स्पेशली आपल्या जवळच्या लोकं त्याबद्दल आपल्याला सपोर्ट करत नाही, तर त्यांनी खूप जास्त मानसिक त्रास होतो आणि मानसिक त्रास झाला की शारीरिक त्रास सुद्धा होतोच. पण मला व्हिडिओजसाठी माझ्या हसबंडनी खूप जास्त सपोर्ट केलेला. त्यांचं म्हणणं हेच होतं, की "तू चुकीचं काही करत नाहीये, तू माहितीच देतीये आणि कुठली चुकीची माहिती देत नाहीये. जे काही आहे ते नॉर्मल माहिती देतीये आणि त्याने कोणाला काही नुकसान होण्यासारखं नाहीये. सो तू ते कर." तर माझ्या पाठीशी माझे हसबंडच फक्त खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे मी व्हिडिओज वगैरे पोस्ट करू शकतेय. बाकी माझे व्हिडिओज कोणी बघत नाही. म्हणजे जे माझ्या फॅमिलीमध्ये किंवा जे माझे आहे, असं कोणी माझे व्हिडिओज बघत नाही आणि ते मला माहिती सुद्धा आहे. तर बाकी म्हणजे बाकीच्यांच्या व्हिडिओजवर त्यांचे लाईक असतात, कमेंट्स असतात. या गोष्टी मला स्वतःला दिसतात आहे, तर मला त्या गोष्टीचं खूप जास्त वाईट वाटतं, की फक्त लोकं म्हणतात म्हणून असं सांगण्यात येतं, की व्हिडिओज नाही टाकायचे किंवा या सर्व गोष्टी. पण मला असं म्हणायचंय, की मी काही चुकीचं करत नाहीये किंवा मी काही चुकीची माहिती देत नाहीये. त्यामुळे मला ते स्टॉप करायचं नाहीये. मला त्याने आनंद मिळतो. माझी बॉडी ही ॲक्टिव्ह राहते. माझा दिवस हा ॲक्टिव्ह राहतो. मी माझ्या व्हिडिओजच्या कामामध्ये असले, की मला झोप वगैरे येत नाही. माझी बॉडी ॲक्टिव्ह राहते आणि माझा माइंड फ्रेश राहतो. मी हॅपी राहते. तर ते माझ्यासाठी, माझ्या प्रेग्नन्सीसाठी, माझ्या बेबीसाठी खूप जास्त फायदेशीर आहे आणि मी कोणाचंच दुसऱ्यांचं ऐकत नाही. कारण मला असं वाटतं, की जेही लोक असं काही बोलतात आहे, एकतर त्यांना त्या गोष्टीची काही माहिती नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे ते स्वतःच्या सिच्युएशनवरून दुसऱ्यांना जज करतात, जी खूप चुकीची गोष्ट आहे. कुणाच्या फॅमिली मेंबरला असं अजिबात सांगायला नाही पाहिजे. कारण मी ही मेहनतच करतीये. जरी कोणाला ते चुकीचं वाटत असेल किंवा जरी कोणाला ते फालतू किंवा टाईमपास वाटत असेल, तर त्याचं मला काहीही एक घेणं-देणं नाहीये. मी मेहनत करतीये. ती मेहनत माझ्या लाईफमधल्या इम्पोर्टंट पर्सनला माहिती आहे. त्या पर्सनचा मला सपोर्ट आहे. तर माझ्यासाठी तीच खूप मोठी गोष्ट आहे. सो ज्यांना वाटत असेल, की निगेटिव्ह आहे, काही नाही टाकायला पाहिजे, तर त्यांना माझी हात जोडून हीच रिक्वेस्ट आहे, की त्यांनी माझे व्हिडिओ प्लीज बघू नका आणि माझ्या लोकांच्या डोक्यामध्ये ही गोष्ट टाकू सुद्धा नका, की व्हिडिओज टाकल्याने हे होतं, व्हिडिओज टाकल्याने ते होतं. मला माझ्या प्रेग्नन्सी एन्जॉय करायची आहे. मला हॅपी राहायचं आहे आणि मला माझ्या गोष्टींमधून खूप जास्त हॅपीनेस मिळतो. जस्ट बिकॉज यातनं माझं काही इन्कम नाहीये, त्यामुळे मला कोणीच सपोर्ट करत नाहीये. पण ठीक आहे, कधी ना कधीतरी ते सुरू होईल आणि मला जे सपोर्ट करतात आहे, म्हणजे माझे बहीण-भाऊ माझे Instaचे रील्स लाईक वगैरे करतात. रिलेटिव्हजमध्ये काही जण सपोर्ट करतात. ते लाईक्स वगैरे करतात. माझ्या भावाचे फ्रेंड्स वगैरे लाईक करतात. जरी त्यांच्या कामाचं नसलं, तरी ते लाईक करतात त्या गोष्टीला. त्याने मला खूप जास्त सपोर्ट मिळतो. सो जे डायरेक्टली, इनडायरेक्टली सपोर्ट करतात आहे, त्यांना मी मनापासून खूप, खूप, खूप थँक यू म्हणते आणि जी लोकं मला डिमोटिव्हेट करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना मी एकच सांगू इच्छिते, की या गोष्टीने मला हॅपीनेस मिळतो. तुम्ही कुणाला कितीही जरी काही सांगितलं, तरी सुद्धा मी डिमोटिव्हेट होणार नाही. मला ह्यानी काही एक धोका वाटत नाही.
ठीक आहे, तुमच्यासोबत काही झालेलं असेल, तुम्हाला धोका वाटत असेल, तर ती तुमची मानसिकता आहे. तुमच्यासोबत तसं काही झालं असेल, पण माझ्यासोबत काहीही एक चुकीचं झालेलं नाहीये त्या गोष्टींनी. सो मी दुसऱ्यांना माहिती देत राहणार. कारण मला माहिती आहे, मी शारीरिक आणि मानसिक खूप त्रास सहन केलाय प्रेग्नन्सीमध्ये. कारण खूप काही चुकीच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या, ज्यामुळे मला प्रचंड त्रास झालेला. म्हणून मला असं वाटतं, की जे माझ्यासोबत झालं ते कुणाचसोबत होऊ नये. कारण माझ्या वेळेस मला म्हणजे एक मॉरल सपोर्ट द्यायला माझे हसबंड एनी टाईम होते. त्यांनी माझा प्रत्येक त्रास सहन केला. म्हणजे माझा प्रत्येक त्रास समजून घेतला आणि मला प्रत्येक वेळी समजावून सांगितलं. पण प्रत्येकाचंच तसं नसतं. बऱ्याचशा लेडीज तर सोबत तर कोणी नसतं सुद्धा दिवसभर. सो मला असं वाटतं, की कुणाला तो त्रास होऊ नये, कुणाला काही कॉम्प्लिकेशन येऊ नये. प्रत्येक जणांनी त्यांची प्रेग्नन्सी ही हॅपीली एन्जॉय करावी. त्यामुळे मी व्हिडिओज टाकते. तर ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी नक्कीच बघू नका. आणि काही-काही असे सबस्क्रायबर्स आहेत माझे, जे खूप छान-छान कमेंट्स करतात, खूप छान-छान प्रेम देतात माझ्या व्हिडिओजला. त्यांना मी नक्कीच मनापासून खूप-खूप थँक यू म्हणते. तर असा होता माझा हा प्रेग्नन्सी गैरसमजबद्दलचा व्हिडिओ. जर कुणाला काही वाईट वाटलं असेल, तर हात जोडून माफी मागते. पण प्लीज निगेटिव्हिटी स्प्रेड केल्यापेक्षा आणि निगेटिव्हिटी दिल्यापेक्षा व्हिडिओज बघू नका. मला 1-2 सबस्क्रायबर कमी झाले ते चालतील. पण मला माझ्या चॅनलला, मला माझ्या Insta फॅमिली, YouTube फॅमिलीमध्ये अशी कुठलीच निगेटिव्ह लोकं नको आहेत, जी माझ्या लोकांमध्ये निगेटिव्हिटी स्प्रेड करतात. कारण ती निगेटिव्हिटी फिरून माझ्याकडे येते आणि माझ्याकडून माझ्या बाळाकडे. तर मला माझ्या बाळाला कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी द्यायची नाही आहे. मला माझा मूड डिस्टर्ब कुणामुळेच करून घ्यायचा नाही आहे. सो हात जोडून हीच विनंती, की ज्यांना काही चुकीचं वाटत असेल त्यांनी व्हिडिओजला बघू नका, पण निगेटिव्हिटी स्प्रेड करू नका. सो असा होता माझा आजचा हा व्हिडिओ. तुम्हाला नक्कीच युजफुल ठरला असेल. भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.